नमस्कार मित्रांनो, आज आहे 21 मे आणि लपंडावच्या आजच्या भागात खूप काही दाखवलंय. आता आपल्या सगळ्यांना वाटत होतं की सखी आता दूध पिणार आणि त्यामुळे सखीच्या पूर्ण अंगात विष फैलणार आणि मग ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार. पण नाही मित्रांनो, ही मनस्विनी त्याहूनही मोठा प्लॅन केलाय. दूध ही स्वतः पिते सगळ्यांसमोर आणि सखीसाठी तिने वेगळाच प्लॅन बनवला असतो. सखीची हालत खूपच वाईट आहे आणि ती आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते. त्याचबरोबर आता गौतमने सगळ्या घरच्यांना या मनस्विनी बद्दल सांगितलंय की तिने सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि ही वहिनी नसून सरकार आहे. हो, मालिकेत शेवटी आपल्याला एक नवीन एंट्री पाहायला मिळणार आहे. आता हे कोण आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर मित्रांनो, जे चॅनलवर नवीन असतील त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मालिकेचे लेटेस्ट अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि हो, जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जे येणारे एपिसोड्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर बघा मित्रांनो, कसं काही प्लॅन केलंय. एपिसोडच्या सुरुवातीलाच आता ही मनस्विनी सखीच्या मनात टाकते की सखी, जर गौतम भाऊजीने आणि कान्हाने म्हणजेच त्या कबीरने आपल्याला एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न केला तर अगं सखी, मी खरंच मरून जाईल असं झालं तर. त्यावर आता सखी म्हणते, आई अगं आई, जर गौतम काकाने असं काही केलं तर मी त्याच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकण्यासाठी मागे पुढे सुद्धा बघणार नाही. तर या मनस्विनीला हेच हवं असतं. सखी आता पुढे म्हणते, आई तुझ्याशिवाय माझ्यासाठी दुसरं कोणीच महत्वाचं नाहीये. त्यानंतर ही मनस्विनी सखीला मिठी मारते आणि मग म्हणते, सखी तू ठीक आहेस ना बाळा? बरं बरं, तू बस, मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते, तू ते पिऊन घे आणि आराम कर हा. त्यानंतर आता ही मनस्विनी सखीला म्हणते, बाळा तुला काही झालं नाही आहे ना? तू ठीक आहेस ना? सखी म्हणते, हो ग आई, मी ठीक आहे. त्यावर आता ही हात वगैरे जोडते मनस्विनी आणि म्हणते, देवा साईनाथा तुझीच कृपा, बस हा सखी, मी तुझ्यासाठी दूध घेऊन आलेच. असं म्हणत आता ही मनस्विनी खोलीच्या बाहेर जाते. आणि बघा मित्रांनो, इथे एक डिटेल आहे. आपल्याला त्यांनी एक हिंट दिली आहे. जाता जाता काय होतं, ही मनस्विनी आता सखीकडे बघते आणि मग एक नजर सखीच्या रूम मधल्या एसी कडे फिरवते आणि मग अशी स्माइल करत तिथून निघून जाते. ते आता काय होतं, कान्हा कामत बंगल्यावर जायसाठी निघाला असतो. पण त्याला वाटत असतं, जर त्या आधीच या मनस्विनीने जर दूध दिलं तर सखीला, तर सगळ्यांना हेच वाटतं की त्या दुधात विष आहे. या मनस्विनीने यावेळेस पुरेपूर काळजी घेतली आहे आणि पूर्ण बाजी पलटवली आहे. बघा कसं. तर आता कान्हा गौतमला कॉल करतो आणि कळवतो, काका ती मनस्विनी सखी मॅडमला थंड दुधातनं विष द्यायला निघाली आहे. आता गौतमला धक्काच बसतो हे ऐकून आणि गौतम कान्हाला विचारतो, तुला कोणी सांगितलं हे? त्यावर आता कान्हा म्हणतो, काका ते महत्वाचं नाहीये, सखी मॅडमचा जीव वाचणं महत्वाचं आहे. मी जे सांगतोय ना त्यावर प्लीज विश्वास ठेवा. त्यावर गौतम म्हणतो, हो हो तुझं बरोबर आहे, या गोष्टीवर तर मी विश्वास ठेवू शकतो, कारण आजच त्या सरकारने सखीला ब्रेक नसलेल्या गाडीत बसून पाठवलं होतं. पर आता कान्हा म्हणतो, हो ती सरकार सखी मॅडमच्या जीवावर उठली आहे आणि ज्या गोष्टीची भीती होती काका तेच झालंय. आता सखीला त्या सरकारने तिच्या मार्गातून बाजूला केलं की ती सरकार मोकळी, वाटेल तसं वागणार. पण मी सखी मॅडमच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये. आता कान्हा म्हणतो गौतमला, असो मी तिथे यायला निघालोच आहे, पण मी येईपर्यंत त्या सरकारला सखी मॅडमला भेटू देऊ नका, हे करून तिला अडवा, मी येतोच आहे. असं म्हणत आता कान्हा फोन ठेवतो आणि कान्हाची गाडी खूपच स्पीड मध्ये असते. आणि बघा मित्रांनो, इथे त्यांनी आपल्याला असं दाखवलंय की ही मनस्विनी असली तरी पुळी अशी बाहेर काढते आणि त्यामधलं जे सगळं काहीतरी पावडर सारखं असतं ते ती दुधामध्ये मिक्स करते. त्या दुधाकडे बघत, दुधाच्या ग्लास कडे बघत ही मनस्विनी आता स्माइल करते. ते दूध ती सखीसाठी नेणार असते. इथे आता कान्हा येऊन पोचलाय आणि गौतम टेरेसवर असतो. तर गौतम सुद्धा पटकन धावतच जिण्यावरून खाली येतो आणि ही मनस्विनी आता सखीसाठी दूध घेऊन जात असते. गौतम तिला अडवतो आणि म्हणतो, वहिनी थांब, कुठे निघालीस? त्यावर आता कॅज्युअलीच ही मनस्विनी म्हणते, कुठे चालली आहे म्हणजे? वर जातीये सखीला दूध नेऊन द्यायला. तर गौतम तिला डायरेक्टच म्हणतो, कुठेही जायचं नाहीये, तू इथेच थांब. तर आता ही मनस्विनी म्हणते, काय झालंय, तुम्ही माझ्याशी असं का वागताय भाऊजी? आता ही मनस्विनी घाबरतच बोलते हे सगळं. तितक्यात तिथे आता कान्हा येतो आणि म्हणतो, मी सांगतो. तर सांगायच्या आधी कान्हा सगळ्यांना हाक मारतो घरातल्यांना, परशु काका, मीनाक्षी काकू, सखी मॅडम खाली या पटकन, या पटकन या सगळे. आता घरातले सगळे जण जमा होतात आणि आता कान्हाला बघून सगळेच चिडतात. पहिले तर परशु कान्हाला म्हणतो, अरे का आलायस तू पुन्हा आमच्या घरात? आता ही मीनाक्षी सुद्धा बोलते, काहीतरी नवीन कारस्थान घेऊनच आला असेल. तिथे आता नंदा आणि वेदू सुद्धा येते. आता ही उर्मिला सुद्धा बोलते कान्हालाच, याला बघूनच असं वाटतं आज काही ना काही कारनामा करणारच आहे. कान्हा आता सगळं ऐकून घेतो. तर आता परशु कान्हाला म्हणतो, हे बघ इकडे,
आत्ताच्या आता या घरातून निघायचं आणि पुन्हा या घरात नवीन तमाशे करू नकोस. आता मीनाक्षी सुद्धा कान्हाला बोलते आणि सगळेजण त्याला बोट दाखवूनच बोलतात. मीनाक्षी म्हणते, ए लक्षात ठेव हा, तुझी कुठलीही गोष्ट आणि कशावरच आम्ही विश्वास नाही ठेवणार आहे. आता गौतम आता गप्प असतो तिथे आता सखी येते आणि सखीला बघून मनस्विनी मुद्दामच आता म्हणते, एक मिनिट, पण हे सगळं काय चाललंय आणि काय रे कबीर, तुझं काय चाललंय, सगळ्यांना तू इथे का जमा केलंयस. त्यावर आता कान्हा म्हणतो या मनस्विनीला, कारण मला तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे. तिथे आता सखी पण आली असते तर कान्हा म्हणतो, खास करून सखी मॅडम समोर. आता कान्हा सगळ्यांसमोर सांगतो सखीला, सखी मॅडम, जे दूध तुमच्यासाठी घेऊन यायला निघालायत ना, त्या दुधात विष आहे, विष. हे ऐकल्याबरोबर घरच्यांना धक्काच बसतो. आता ही सखी ते कान्हाचं ऐकत नाही आणि कान्हाला म्हणते, इनफ कबीर, हे अति होत आहे. तू ऐकणे चेष्टा मस्करी म्हणून काय वाटेल ते बोलतोस, मी ते ऐकूनही घेते, पण याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्या आईवर असले घाणेरडे आरोप करशील. कान्हा आता परत बिचारा ओरडू ओरडू सांगतो, अहो माझ्यावर विश्वास ठेवा, ते दूध आहे ना त्यामध्ये विष आहे, विष. त्यावर आता सखी म्हणते, हो का, कसं असेल, मीच सांगितलं होतं तिला दूध आणायला माझ्यासाठी. त्यावर आता कान्हा म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही सांगितलं असेल दूध आणायला, पण तुम्ही त्या दुधात विष घालायला सांगितलं नसेल ना, तर यांनी त्यात विष घातलंय. त्यावर आता ही मनस्विनी म्हणते, नाही नाही. आता ही नंदा सुद्धा घाबरते, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा असेच असतात. त्यावर कान्हा म्हणतो, सखीला तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर आत्ताच्या आता इथल्या इथेच मी सिद्ध करू शकतो. सखी म्हणते, नाही, काहीच गरज नाहीये त्याची, माझा विश्वास आहे माझ्या आईवर. आणि बघा मित्रांनो पुढे काय होतं. सखीच्या याच ओव्हर कॉन्फिडन्समुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागतं. आता कान्हा सखीला म्हणतो, तुमचा विश्वास आहे ना तुमच्या आईवर, ठीक आहे, तर मग त्यांना हे दूध प्यायला सांगा. त्यानंतर कान्हा सरकार समोरून उभा राहतो आणि म्हणतो, बघूच यांच्यात तेवढी हिंमत आहे का. तर आता सखी सारखं नाही म्हणत असते. ती कान्हाला म्हणते, काय बोलतोयस तू, हे तुझ्या सांगण्यावरून आईला दूध प्यायला लावणं म्हणजे तिच्यावर संशय घेण्यासारखं आहे. आणि हो, माझा संशय नाहीच आहे तिच्यावर, त्यामुळे आत्ताच्या आता आमच्या घराबाहेर जा. तर कान्हा सुद्धा तर ठाम उभा असतो आणि तो सखीला म्हणतो, माझं म्हणणं सिद्ध होईपर्यंत मी घराबाहेर जाणार नाही, कुठे जाणार नाही. तर सखी आता परत म्हणते कान्हाला, बाहेर हो. कान्हा म्हणतो, नाही जाणार. आता बघा काय होतं. ही नंदा आता सखीला म्हणते, ए सखी थांब, हे प्रकरण लय गंभीर दिसतंय, तो काय म्हणतोय बघूया तरी, जे कळेल काय खरं काय खोटं आहे ते. त्यावर आता गौतम म्हणतो सखीला, आणि खरं काय खोटं काय हे समजण्याचा एकच मार्ग आहे, या वहिनीने हे दूध पिणं. तर ही मनस्विनी रागातच बघते गौतमकडे. तर सखी म्हणते, काय गौतम काका, तू माझ्या आईच्या विरोधात कसा जाऊ शकतोस. आता ही नंदा कान्हाला म्हणते, ए पोरा, नाव काय रे तुझं, विसरले हा मी. त्यावर कान्हा सांगतो, कबीर. त्यावर आता पुढे ही नंदा म्हणते, तू एक काम कर, सखीला घेऊन आहे की नाही, तू तिच्या खोलीत जा. अरे म्हणजे ती इथे राहिली ना तर खरं खोटं होणं अवघड होऊन बसेल. तू एक काम कर, सखीला घेऊन जा आणि तिच्या खोलीत ने. तर ही नंदा हे सगळं का म्हणते, तर हा सुद्धा यांच्या प्लॅनचा एक भाग आहे. असो तर आता काय होतं, ही मनस्विनी म्हणते, का सगळे माझ्या मागे लागलाय तुम्ही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटी नाहीये. म्हणत हे खोटं नाटा रडू सुद्धा लागते. कान्हा आता सखीला म्हणतो, चला सखी मॅडम. सखी आता स्पष्ट सांगते, मी कुठेही येणार नाहीये. तर ही मनस्विनी कान्हाकडे हसतच बघते, पण कान्हा आता सखीचा हात पकडतो आणि खेचतच तिला तिच्या खोलीत नेतो. सखी तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण कान्हा तिचं एक ऐकत नाही. आणि या मनस्विनी आणि नंदाचा हाच तर प्लॅन असतो. कान्हा आता सखीला तिच्या खोलीत नेतो आणि सांगतो, जोवर मी माझं म्हणणं सिद्ध करत नाही तोवर मी मागे हटणार नाही, सॉरी. असं म्हणत कान्हा आता सखीच्या खोलीच्या बाहेर जातो आणि तिचा दरवाजा लॉक करतो. आणि जाताना तो सखीला सांगून जातो, सखी मॅडम, हे मी तुमच्या सेफ्टीसाठी करतोय. तर सरकारने दूध नाही प्यायलं किंवा ग्लास फोडून टाकला तर तुमचा नाही किमान बाकीच्या लोकांचा तरी माझ्यावर विश्वास बसेल. आणि सखी आता तिच्या खोलीतून ओरडत असते, कबीर दार उघड. पण आता कान्हा ऐकत नाही. कान्हा परत आता खाली येतो आणि त्यानंतर तो मनस्विनीला म्हणतो, चला तर मग, तुम्ही म्हणत होत्या ना या दुधात काहीच नाहीये, पिऊन दाखवा. ही मनस्विनी आता कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो, कम ऑन, गो अहेड. तर आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, तेजुडे पिऊन टाक गटागटा आणि सिद्ध कर याला की हा खोटा आहे. तर मित्रांनो, आधी तर मला असं वाटत होतं की ही नंदा मुद्दाम करतीये प्रॉपर्टीसाठी, मनस्विनी गेली की सगळी प्रॉपर्टीला हडपता येईल म्हणून, पण असं होत नाही. आता ही नंदा मनस्विनीला म्हणते, कर नाही त्याला डर कशाची. तर ही मनस्विनी तिचे डोळे बंद करते. आता ही मीनाक्षी म्हणते, काय हो मावशी, पिऊन टाक काय, हा काहीही सांगेल आणि आपण त्याचं कशाला ऐकायचं. त्यावर परशू सुद्धा म्हणतो, हा एक नंबरचा खोटारडा आहे. आता या खोटारड्यावर आपण विश्वास ठेवणार आहोत.
पण आता ही उर्मिला बघा काय म्हणते. उर्मिला म्हणते पण अशा डाऊटफुल गोष्टी क्लिअर झालेल्याच बऱ्या नाहीतर गोंधळ होतो ना. हा परशु म्हणतो नाही याचा आपण ऐकायचंच नाहीये. आणि हा परशु आता त्याच्या सो कॉल्ड वहिनीला म्हणजे मनस्विनीला म्हणतो वहिनी याचं काहीच ऐकायची गरज नाहीये, हे दूध अजिबात पिऊ नकोस. आणि बघा मित्रांनो आता काय होतं. परशु आता कान्हाला म्हणतो ए कबीर या घरातून चालता हो. तर आता गौतम या परशुला गप्प बसवतो आणि म्हणतो तो या घरातून कुठेच जाणार नाहीये. आता सगळेजण थोडे दचकतात आणि गौतमकडे बघतात. पुढे आता गौतम म्हणतो जोवर काय खरं काय खोटं होत नाही ना तोपर्यंत कबीर इथेच थांबणार. आता कान्हा सुद्धा म्हणतो ऐकलंय ना परशु काका मी कुठेही जाणार नाहीये. आता ही मनस्विनी डोळे काढून कान्हाकडे बघते. कान्हा म्हणतो आता नंदाला काय मावशी तुम्ही काय म्हणाला होतात आता. कर नाही त्याला डर कशाला. बरोबर आहे जर यांनी काही केलंच नसेल हे घाबरताय कशाला. प्या मग हे दूध. आणि इथे काय होतं सखी तिच्या खोलीत असते आणि तिचा दम घुटायला लागतो. सखी आता एसी ऑन करते आणि त्यानंतर तिला लक्षात येतं की काहीतरी होत आहे. सखी त्या एसी कडे बघते तर त्या एसी मधून धूर येत असतो. बघून आता सखी घाबरते आणि त्यानंतर वेगळ्यानेच आता सगळ्यांना मदतीसाठी हाक मारते. सखी म्हणते कबीर कबीर दार उघड. तर कान्हा म्हणतो थांबा बेबी सरकार प्लीज थांबा. आता कान्हाला वाटत असतं सखीला बाहेर यायचंय म्हणून सखी असं करतेय. आणि कान्हा आता जाब विचारतो या मनस्विनीला आणि म्हणतो काय तेजस्विनी मॅडम तुमची ती खरी मुलगी आहे ना तिला त्रास होतोय हे बघून मला वाईट नाही वाटत आहे. वाटत नाही का वाटतंय ना हो ना. असं जर असेल तर पटकन दूध प्या मी त्यांना खाली घेऊन येतो. आता हा परशु पण म्हणतो वहिनी पिऊन टाक आता दूध त्याचं काय ते निपटवून घेऊया. मीनाक्षी सुद्धा म्हणते हो वहिनी दाखवूनच द्यायला काय खरंय ते. आता सखीच्या खोलीत धूर खूपच वाढला असतो. हे सखी आता परत परत हेल्प साठी आवाज देते आणि म्हणते काका कबीर प्लीज कोणीतरी दार उघडा. तर आता गौतम जाणार असतो पण कान्हा त्याला अडवतो आणि म्हणतो काका प्लीज थांबा भविष्यात त्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण हे सगळं करतोय. कान्हा परत म्हणतो थांबा बेबी सरकार. तर ही मनस्विनी आता मुद्दामच म्हणते सखीला त्रास होतोय प्लीज जाऊ द्या मला. तर कान्हा त्याच्या हाताने मनस्विनीला अडवतो. तर ही मनस्विनी आता तिरछ्या नजरेने रागातच कान्हाकडे बघते. इकडे खोलीत आता सखीला खूपच त्रास होत असतो. खूप दम घुटत असतो तिचा श्वास घेण्यात पण तिला त्रास होतो. इथे आता काय होतं कान्हा म्हणतो दूध प्या आधी. मनस्विनी आता दुधाकडे बघते आणि सर्वांसमोर पूर्ण तो दुधाचा ग्लास गट गट पिऊन टाकते. कान्हा सुद्धा आता आश्चर्यानेच बघतो. मनस्विनी आता कान्हाकडे बघते आणि स्माइल करते. कान्हा आता तिच्या जवळचा ग्लास घेतो पटकन आणि चेक करतो आणि विचार करतो की हे कसं शक्य आहे. या दुधात तर विष होतं तर मग या मनस्विनीला काहीच कसं झालं नाही. तर ही मनस्विनी सांगते कान्हाला अरे खडी साखर आहे त्यात. मगाशी या मनस्विनीने खडी साखर मिक्स केली असते दुधात. मी आता मनस्विनी नाटकं करते आणि म्हणते मी त्यात काहीच घातलं नव्हतं खरंच गौतम भाऊजी. आणि मग ती सगळ्यांना म्हणते परशु भाऊजी मीनाक्षी माझ्यावर विश्वास ठेवा. तिथे आता सखीला खूप त्रास होतो. इथे परशु म्हणतो झालंय का तुझं समाधान पुन्हा एकदा तू तोंडावर आपटलायस. आता ही मीनाक्षी तर हातच जोडते कानासमोर जोरातच आणि म्हणते आता तरी जा बाबा इथून आणि हे तुझे आता खेळ आहेत ना ते बंद कर प्लीज. तर ही मनस्विनी खूप स्माइल करते हे ऐकून. त्यानंतर काय होतं सखी आता पाणी घेण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हातून काचेचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तर आता कान्हाला कशाचा तरी स्मेल येतो. कान्हा म्हणतो एक मिनिट मला जळण्याचा वास येतोय का. तर आता ही मनस्विनी सुद्धा यांच्यासोबत नाटक करते. तर आता गौतम म्हणतो हो वरून धूर येतोय. सगळेजण आता वर पाहू लागतात तर सखीच्या खोलीतून धूर येत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात. सगळेजण आता घाबरतात. आता सखी तिच्या खोलीत चक्कर येऊन खाली पडते आणि सखी आता बेशुद्ध होते. त्यानंतर हा कान्हा मनस्विनीकडे बघतो आणि मनस्विनी कान्हाला असा डोळा मारते आणि त्याला इशारा करते आणि वर जायला सांगते. तर कान्हाच्या लक्षात येतं की इनीच काहीतरी केलंय. कान्हा आता धावतच जातो त्याच्या मागोमाग सगळेच जातात आणि खाली आता फक्त मनस्विनी आणि नंदा ह्या दोघीच असतात. नंदा तर मनस्विनीला म्हणते वाह काय डोकं लढवलंय का तू. मित्रांनो इथे आपल्याला फ्लॅशबॅक दाखवण्यात येतो. जेव्हा ही मनस्विनी सगळा प्लॅन सांगत होती या नंदाला की ती दुधात विष वगैरे मिसळणार आहे तेव्हाच या मनस्विनीच्या लक्षात येतं की कोणीतरी यांचं बोलणं ऐकतंय लपून. म्हणून या मनस्विनीने मुद्दामच खोटा प्लॅन सांगितला असतो पण तिचा खरा प्लॅन हा असतो. आणि तेव्हा वेदू निघून गेली असते आणि निघून गेल्यावर आता मनस्विनी या नंदाला सांगते की मी मुद्दाम हा प्लॅन बोलतेय कारण आपलं बोलणं दुसरं कोणीतरी ऐकतंय. तेव्हा नंदाने म्हटलं असतं बापरे कोण ऐकतंय. नंदा घाबरते पण मनस्विनी म्हणते दुसरं होतं कोणीतरी इथे मला सावली दिसली. सावलीने आपला प्लॅन ऐकलाय आणि याचाच अर्थ आपला प्लॅन कबीर पर्यंत नक्कीच पोहोचेल.
आता हे नंदाने तेव्हा म्हटलं असतं, अरे देवा, म्हणजे दुसरा प्लॅन पण फेल. तर या मनस्विनीने तेव्हाच म्हटलं असतं की नाही नाही, शक्यच नाहीये, दुसरा प्लॅन फेल होणं शक्यच नाहीये. मी इलेक्ट्रिशियनला बोलावलंय सखीच्या रूमचा एसी त्याचा बंदोबस्त करायला. ते काय होईल माहितीये का, तिचा श्वास गुदमरेल. हो, यात तू मला मदत करायची. आपण खाली असू तेव्हा कबीर सखीला तिच्या खोलीत कोंडून ठेवेल, त्याची सोय तू करायची आहेस. आणि म्हणून नंदाने कान्हाला हे सगळं म्हटलं असतं. आणि मित्रांनो, असा सगळा यांचा प्लॅन असतो. त्या दुधात विष टाकायचं नाही, पण सखीच्या खोलीचा एसी हा बंद पडायचा आणि काहीतरी त्याच्यात काड्या करायच्या, ज्यामुळे आता सखीचा दम उद्मरेल आणि सखी यांच्या मार्गातून कायमची निघून जाईल. तर कान्हा आता बाहेरून कडी उघडतो आणि आतमध्ये सगळेच येतात आता आणि बघतात की सखी बेशुद्ध पडली आहे खाली जमिनीवरच. कान्हा धावत जातो आणि म्हणतो, सखी मॅडम प्लीज डोळे उघडा, तुम्हाला मी काहीच होऊ देणार नाही. कान्हा आता सखीला असं जवळ घेतो आणि तो पुढे सखीला म्हणतो, सन्हा असं नाही संपू शकत. आणि कान्हा जोरात ओरडतो, सखी मॅडम असं. ते कट्टू आपल्याला सीन दाखवलाय हॉस्पिटलचा, जिथे आता सखीला ट्रेचरवर नेतंय. हॉस्पिटलमध्ये आता सगळे असतात आणि कान्हा डॉक्टरांना हाक मारतो आणि ही मनस्विनी सुद्धा आता नाटकं करते आणि म्हणते, डोळे उघड बाळा सखी. मनस्विनी सुद्धा डॉक्टरांना हाक मारण्याचं नाटक करते. तिथे आता डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यावर आता कान्हा सांगतो, बघा ना काय झालंय, विषारी धूर गेलाय त्यांच्या नाका तोंडात, त्या काही रिॲक्टच नाही करत आहे आता, प्लीज काही बघा ना. आता ही मनस्विनी सुद्धा म्हणते, प्लीज माझ्या मुलीला वाचवा, हवा तर माझा जीव घ्या पण माझ्या मुलीला वाचवा. त्यावर हे डॉक्टर सांगतात, हे बघा शांत व्हा, हे हॉस्पिटल आहे, प्लीज कीप सायलेन्स. असं म्हणत आता सखीला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं जातं. आता ही मनस्विनी खोटं नाटक तिथे सुद्धा रडण्याचं नाटक करते. मीनाक्षी म्हणते, वहिनी रडू नका, आपली सखी नक्कीच बरी होईल. आता कान्हा चिडतो आणि मीनाक्षीला म्हणतो, काय तुम्ही हिची सांत्वना करताय, हिनीच केलं हे सगळं, ही सरकार आहे सरकार, हा सगळं हिचाच प्लॅन होता. यांनीच अशी व्यवस्था केली होती की सखी मॅडमच्या खोलीत धूर होणार, म्हणूनच ह्या दूध पिण्यात वेळ घालवत होत्या, जेणेकरून सखी मॅडमचा जीव अजून गुदमरेल, त्यांना अजून त्रास होईल. ही मनस्विनी म्हणते, नाही नाही मी असं काहीच नाही केलंय. कान्हा म्हणतो, तुम्ही चांगला प्लॅन केला होता, पण काय ना तुमच्यामध्ये आणि सखी मॅडम मध्ये मी भिंत बनून उभा आहे आणि कायम असेल. ही मनस्विनी आता कान्हाकडे अशी हसतच बघते. तर कान्हा या मनस्विनीला म्हणतो, हा नालायकपणा मी खपून घेणार नाहीये. तर हे ऐकल्याबरोबर मीनाक्षी खूप खवळते आणि कान्हाला म्हणते, खबरदार एका आईला असा बोललास तर. खूप ऐकून घेतलं आम्ही तुझं, बास आता, एका क्षणात इथून चालतं व्हायचं, निघ. कान्हा म्हणतो, अहो मीनाक्षी काकू, जसं दिसतं तसं नाही आहे हे सगळं. त्यावर मीनाक्षी म्हणते कान्हाला, तू नको सांगूस हे आम्हाला, तू मुळात आमच्या वहिनीची आणि सरकारची तुलना करतोच कशी. परशु सुद्धा म्हणतो, ती मनस्विनी किती नीच होती हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, कुठे ती सरकार आणि कुठे आमची ही वहिनी. उर्मिला पण म्हणते आता कान्हाला, तू जरा जास्तच बोलतोय कबीर, तू आताच्या आता इथून निघायला हवं. कान्हा आता सगळ्यांना म्हणतो, तुमच्या डोळ्यावर काय पट्टी बांधली आहे का, तुम्ही सगळे इमोशनली विचार करताय, ही तुम्हाला मूर्खात काढतीये, तुमच्या लक्षात नाही येत आहे का. त्यानंतर आता कान्हा म्हणतो, गौतम काका आता तुम्हीच सांगा, सखी मॅडमच्या गाडीचे ब्रेक फेल कोणी केले होते. कान्हा आता असं म्हणत मनस्विनीकडे बघतो. त्यानंतर परशु म्हणतो, काय सखीच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते. कान्हा म्हणतो गौतमला परत सांगा काका. आता गौतम सुद्धा कान्हाची साथ देतो आणि म्हणतो, हो मी सकाळी जेव्हा वहिनीच्या खोली बाहेर होतो तेव्हा मी सगळं ऐकलं होतं. आता बाकीचे गौतमवर थोडा विश्वास करतात आणि गौतमवर विश्वास ठेवून सगळे आता मनस्विनीकडे शंकेच्या नजरेने बघतात. पण मनस्विनी म्हणते, नाही नाही कबीर, तू हे सगळं का करतोयस. गौतम भाऊजी तुम्ही सुद्धा. गौतम भाऊजी, हा कबीर तुम्हाला घोड्यात घेतोय, मी सरकार नाहीये, मी तुमची वहिनी आहे छोटे भाऊजी. त्यानंतर ही मनस्विनी सगळ्यांची सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, त्या अंधाऱ्या खोलीत मी इतके दिवस काढलेत आशेवर की मी माझ्या सखीला भेटेन, तिला बघेल, पण आज काय झालंय, सखीची जी अवस्था आहे माझ्यामुळे झाली आहे असं दाखवण्यात येतंय. मी मारेल का माझ्या लेकीला. आता ही मनस्विनी रडत म्हणते, देवा का मला हा दिवस दाखवतोय, ते अंधाऱ्या खोलीत होती तेच बरं होतं, आता मला हे सगळं नाही सहन होत. असं म्हणत ही मनस्विनी बाजूला जो ट्रे ठेवला असतो त्यामधली कैची घेते आणि स्वतःच्या हाताला जखम करत असते. तितक्यात कान्हा या मनस्विनीचा हात पकडतो. ऑपरेशन थिएटर मध्ये सखीवर आता ट्रीटमेंट केली जाते, तिला ऑक्सिजन मास्क वगैरे लावण्यात येतं. तर कान्हा त्या मनस्विनीला म्हणतो, बस करा तुमची ही नाटकं, तू एवढ्या सहजासहजी मरणार नाहीयेस मनस्विनी, आणि आधीही झाले तुझे हे प्रयत्न करून. सगळे आता कान्हाकडे बघतात. तर आता ही मनस्विनी म्हणते, मी. तर कान्हा म्हणतो, हो तूच. आठवत नाही आहे का, आठवण करून देऊ. हे आता तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
सखी मॅडमने इम्प्रेस व्हावं, त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा म्हणून तुम्ही स्वतःचा हात कापून घेतला होता. अशी नाटकं केली होती. आता सुद्धा तुम्हाला या सगळ्यांची सिंपती हवी आहे म्हणून करताय का? सगळी नाटकं आहेत हे तुमची, कळतंय आता. सकाळचा तुमचा प्लॅन फसला म्हणून आता ही नाटकं करताय का? हा प्लॅन बनवला? पुढे कान्हा म्हणतो या मनस्विनीला, विषारी दूध कॅन्सल करून विषारी धूर हा प्लॅन बनवला. वा. पुढे आता बघा मित्रांनो, कान्हा म्हणतो पण हे तुमचा एकट्याचा प्लॅन असूच शकत नाही. या घरात नक्कीच कोणीतरी आहे मला साथ देणार. सांगा कोणी मदत केली, असं कान्हा मनस्विनीला विचारतो. त्यानंतर ही नंदा तिचे मान खाली टाकते. मनस्विनी म्हणते घरची असं का करेल? कान्हाला समजतं ही मनस्विनी तर नाहीच सांगणार. कान्हा म्हणतो ठीक आहे मीच बघतो. कान्हा आता एक नजर सगळ्यांकडे फिरवतो. घरचे सगळे कान्हाकडे डोळ्यात डोळे टाकून बघतात, फक्त ही नंदा सोडून. कान्हा बरोबर आता चोर पकडतो. कान्हाच्या लक्षात येतं की नंदानेच कान्हाला सांगितलं होतं सखीला खोलीत नेऊन बंद करायचं. कान्हा या नंदाला डायरेक्ट विचारतो तुम्ही केली ना मदत? हे सगळे आता नंदाकडे बघतात एकदम आश्चर्याने. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की डॉक्टर कान्हाला सांगतात की सखीची कंडिशन खूपच सिरियस आहे. धूर तिच्या लंग्स पर्यंत गेलेत आणि त्यामुळे पुढचे काही तास खूप महत्वाचे. सखी आता मरण्याच्या दारात असते. तर दुसरीकडे आता कान्हा साईबाबांच्या मंदिरात जातो. हवेमुळे मंदिरातला दिवा विझत असतो म्हणून कान्हा त्या दिवावरती हात ठेवतो. आणि मित्रांनो, मालिकेत नवीन एंट्री आपल्याला दाखवली आहे. आता ही मुलगी असते आणि ती दिवा विझू नये म्हणून कान्हा बरोबर दिव्याच्या अवतीभवती स्वतःचे हात ठेवते. आणि मित्रांनो, आता ही नवीन एंट्री कोण असेल? कान्हाची जुनी मैत्रीण सुद्धा असू शकते. बघूया मित्रांनो, उद्याच्या भागात आपल्याला नक्कीच कळेल. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.